पिरियडिक टेबल मध्ये नेक्स्ट प्रॉपर्टी समजून घ्यायची आहे, ती आहे आयोनायझेशन एन्थाल्पी. काय आहे? आयोनायझेशन एन्थाल्पी. त्यालाच आपण आयोनायझेशन पोटेन्शियल सुद्धा म्हणत असतो. आयोनायझेशन एन्थाल्पी आपण आई न डिनोट करत असतो. आयोनायझेशन एन्थाल्पी इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयोनायझेशन पोटेन्शियल. आता याच्या नावातच सर्व काही आहे. द नेम इट सेल्फ इंडिकेट, याचं नावच सांगते की आपण एखादा जर न्यूट्रल गॅसियस ॲटम असेल, सपोज हे न्यूक्लियस आहे आणि एक गॅसियस ॲटम आहे, या गॅसियस ॲटम मधून जो याचा लूजली बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स असेल, म्हणजे सर्वात शेवटचा इलेक्ट्रॉन्स, लूजली बॉन्डेड कोणता राहणार आहे? न्यूक्लियस सोबत एकदम लूजली बॉन्डेड कोणता राहणार आहे? जो व्हॅलन्शियल इलेक्ट्रॉन्स राहणार आहे किंवा जो आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स राहणार आहे, तो लूजली बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स आहे. तो लूजली बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स आपल्याला काढून टाकायचा आहे की नाही? त्यासाठी आपल्याला या ॲटमला काही एनर्जी प्रोव्हाइड करावं लागेल, आहे की नाही? जे या न्यूक्लियसचं आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन काय करल? ब्रेक करल आणि तो आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स लॉस होईल. या एनर्जीलाच आपण आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल एनर्जी म्हणत असतो. बरोबर आहे? म्हणजे एखाद्या न्यूट्रल गॅसियस ॲटमचं आयन्स मध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी जी काही एनर्जी आपल्याला त्या ॲटमला द्यावं लागते, त्याला आपण त्याची आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणत असतो. नावातच आहे, आयन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी लागणारी एनर्जी. आता आयन्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी लागणारी एनर्जी आपल्याला किती द्यावं लागेल ते डिपेंड आहे की त्यांचा तो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसला किती टाइटली हेल्ड आहे. जर तो लूजली हेल्ड असेल तर त्याला आयोनायझेशन करण्यासाठी कमी एनर्जी लागेल, आणि तो जर एकदम टाइटली हेल्ड असेल न्यूक्लियसला तर त्याला आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त लागेल. आणि म्हणून आयोनायझेशन एन्थाल्पीची डेफिनेशन्स काय? की इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी. बघा, लक्षात ठेवायचं आहे, ही काय एक अमाऊंट ऑफ एनर्जी आहे विच इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह the most loosely bonded electrons from an isolated gaseous atom is called as ionization enthalpy. क्लिअर झालं? आपल्याला कोणत्याही ॲटमचं आयोनायझेशन जर करायचं असेल, जसं मला सोडियम ॲटमचं आयोनायझेशन करायचं असेल, तर सोडियम ॲटमला मला पहिल्यांदा एका गॅसियस स्टेट मध्ये न्यावं लागेल. त्यानंतर त्यांना जी एनर्जी दिल्यानंतर तर ते कशात कन्वर्ट होईल? सोडियम गॅसियस आयन मध्ये कन्वर्ट होतील आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स करतील. हे जे इलेक्ट्रॉन्स काढण्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे, तर दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज आयोनायझेशन एन्थाल्पी. त्यालाच आपण काय म्हणतो? आपण त्याची आयोनायझेशन एन्थाल्पी. दी अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, काय म्हणसाल तुम्ही? दी अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह मोस्ट लूजली बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स फ्रॉम व्हॅलन्शियल इलेक्ट्रॉन्स. हे जे व्हॅलन्शियल मधला मोस्ट लूजली बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स जो काढण्यासाठी लागणारी एनर्जी आहे, फ्रॉम एन आयसोलेटेड गॅसियस ॲटम. कोणत्या ॲटम पासून? आयसोलेटेड गॅसियस ॲटम मधून. इट्स कॉल्ड ॲज आयोनायझेशन एन्थाल्पी. आता ही जी आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू जर कमी असेल तर याचा अर्थ काय? तो न्यूक्लियसची आउटरमोस्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लेस टाइटली हेल्ड असेल, है की नाही? आणि तो इझिली रिमूव्ह होईल. स्मॉलर द व्हॅल्यू ऑफ आयोनायझेशन एन्थाल्पी, आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू जर कमी असेल तर इझियर इट इज रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम द ॲटम. म्हणजे आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू जर कमी असेल, स्मॉलर असेल, स्मॉलर व्हॅल्यू जर आयोनायझेशन एन्थाल्पीची असेल तर इझिली तो इलेक्ट्रॉन्स काय केला जाईल? रिमूव्ह केला जाईल. इझियर द इलेक्ट्रॉन्स टू बी रिमूव्ह, आहे की नाही? तो इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करणं एकदम सोपं होऊन जाईल. पण आयोनायझेशन एन्थाल्पी जर जास्त असेल तर इट इज डिफिकल्ट टू रिमूव्ह द आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स, आहे की नाही? अशा प्रकारे आता इलेक्ट्रॉन्स काढण्यासाठी जी एनर्जी लागत असते, याचा अर्थ ही प्रोसेस कोणती आहे? एंडोथर्मिक आहे. एंडोथर्मिक आहे म्हणजे आपण त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन काढण्यासाठी त्याला एनर्जी आपल्याला द्यावं लागते. आणि एनर्जी जर एखाद्या सिस्टीमला द्यावं लागत असेल तर ती एंडोथर्मिक प्रोसेस असेल. एनर्जी ऍब्झॉर्ब होते, त्याला आपण काय म्हणतो?
एंडोथर्मिक प्रोसेस. बरोबर आहे. आता ही जी अमाऊंट ऑफ एनर्जी किती लागत असते, तर आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये प्रत्येक ॲटमचा आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन न्यूक्लियसशी सारखाच टाइटली हेल्ड आहे का? नाही, कारण प्रत्येक ॲटम सारखा नाही आहे आणि म्हणून प्रत्येक ॲटमचा जो व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स आहे तो आपल्याला जो रिमूव्ह करायचा आहे त्याला डिफरंट अमाऊंट ऑफ एनर्जी लागते आहे ना. आणि म्हणूनच आपण आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये कोणता ॲटम हा इझिली इलेक्ट्रॉन देऊ शकतो, म्हणजे त्याचं आयोनायझेशन इझिली होऊ शकते, म्हणजे त्याला आयोनायझेशन एन्थाल्पी कमी लागू शकते, आणि कोणत्या ॲटमची आयोनायझेशन एन्थाल्पी खूप जास्त लागते, हे आपल्याला स्टडी करायचं आहे. म्हणजे आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये जे 118 एलिमेंट्स आहे, 118 एलिमेंट आहे, त्या प्रत्येक एलिमेंटचा आउटर मोस्ट ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन्स काढण्यासाठी जी एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करायची आहे त्याला, तर ते प्रत्येकाची अलग अलग असेल. ते डिपेंड आहे की तो न्यूक्लियसशी किती टाइटली हेल्ड आहे ना. आणि म्हणून त्याच व्हॅल्यून आपण ठरवणार आहोत की कोणाची आयोनायझेशन एन्थाल्पी कमी आहे आणि कोणाची आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त आहे. त्यासाठी आयोनायझेशन एन्थाल्पी आपण एका स्पेशल युनिटनं मोजत असतो. आयोनायझेशन एन्थाल्पी इज मेजर्ड इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. आयोनायझेशन एन्थाल्पी आपण इलेक्ट्रॉन व्होल्ट ईव्ही पर ॲटम, म्हणजे प्रत्येक ॲटमची इलेक्ट्रॉन व्होल्ट या युनिटमध्ये सुद्धा मोजू शकतो. किंवा एक मोल ॲटमची, बघा लक्षात ठेवायचं आहे, 1 मोल ॲटम आहे की नाही, 1 मोल गॅसियस ॲटम मधून आपण जर 1 मोल इलेक्ट्रॉन रिमूव्ह करत असेल तर त्याही फॉर्म मध्ये आपण मोजणार आहोत किलो जूल पर मोल. पर मोल म्हणजे एक मोल मधून, एक मोल ॲटम्स म्हणजे किती, 6.023 इंटू 10⁻23 ॲटम्स, याला आपण 1 मोल ॲटम्स म्हणतो. एवढ्या ॲटम्स मधून एक मोल इलेक्ट्रॉन्स काढण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे किलो जूल पर मोल ऑफ ॲटम्स, म्हणजे आपण त्याला किलो जूल पर मोल ऑफ ॲटम असं मोजत असतो. किंवा कॅलरीमध्ये सुद्धा मोजतात, किलो कॅलरी पर मोल ऑफ ॲटम असं सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो आपण. त्याच्यामुळं युनिट फॉर द मेजरमेंट ऑफ आयोनायझेशन एन्थाल्पी, आयोनायझेशन एन्थाल्पी कॅल्क्युलेट करण्यासाठी इलेक्ट्रॉन व्होल्ट या युनिटमध्ये मोजल्या जाऊ शकते. किलो जूल पर मोल असंही आपण आयोनायझेशन एन्थाल्पी कॅल्क्युलेट करू शकतो, किंवा किलो कॅलरी पर मोल असं सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. आता बघा सक्सेसिव्ह आयोनायझेशन एन्थाल्पी. आता आपण नेक्स्ट सक्सेसिव्ह आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय ते समजून घेऊ. आता जसं मी एक गॅसियस ॲटम घेतलेला आहे, न्यूट्रल गॅसियस ॲटम घेतलेला आहे फर्स्ट, आणि त्याचा जो आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स आपण काढला त्यासाठी जी एनर्जी आपण त्याला देत असतो त्याला म्हणणार आपण फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. जसं मी तुम्हाला उदाहरण समजावून सांगतो. जसं तुम्ही ॲल्युमिनियम घेतलाय आणि या ॲल्युमिनियम गॅसियस ॲटम मधून फर्स्ट इलेक्ट्रॉन्स त्याचा रिमूव्ह केला आहे की नाही, तर तो मोनो पॉझिटिव्ह आयन्स मध्ये कन्वर्ट होईल. आणि याला काढण्यासाठी आपल्याला एनर्जी लागणार आहे फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी 580 किलो जूल पर मोल एवढी लागणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर आता याला म्हणत असते फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी, आय फर्स्ट. काय म्हणतो आपण याला, आय फर्स्ट. आता सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे हा जो मोनोव्हॅलंट आयन्स आहे, म्हणजे पहिलेच ऑलरेडी एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याच्यातून आता दुसरा इलेक्ट्रॉन काढायचा आहे आपल्याला. सेकंड इलेक्ट्रॉन्स काढला त्याच्यावर काय येईल, +2 चार्ज येईल आहे की नाही. आणि तो इलेक्ट्रॉन्स काढण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी असेल, याची व्हॅल्यू ऑलवेज ग्रेटर राहील, ऑलमोस्ट डबल होते. पहा बघा 580 आहे तर हे 1850 किलो जूल पर मोल होते. बघा लक्षात ठेवा आहे की नाही. याला म्हणत असतो आपण सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी. व्हॅल्यू ऑफ सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी इज ऑलवेज ग्रेटर, हे नेहमी जास्त राहील. तसंच आता जर थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी कॅल्क्युलेट करायची असेल, म्हणजे आता जो डायव्हॅलंट ॲल्युमिनियम आयन्स आहे, गॅसियस आयन्स,
याच्यातला थर्ड इलेक्ट्रॉन्स काढायचा आहे आपल्याला. आता हा काढण्यासाठी त्याच्याही पेक्षा जास्त एनर्जी लागेल. थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी दॅट इज 2740 किलो जूल पर मोल इतकी जास्त लागेल. आणि म्हणून आयोनायझेशन एन्थाल्पी, थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी पेक्षाही जास्त व्हॅल्यू असते, आहे की नाही. यांना म्हणत असते सक्सेसिव्ह आयोनायझेशन एन्थाल्पीज, आहे की नाही. कोणत्याही ॲटमचा जर फर्स्ट इलेक्ट्रॉन्स काढायचा असेल व्हॅलन्स शेल मधला, तर जी अमाऊंट ऑफ एनर्जी त्यांना प्रोव्हाइड करा लागत असते त्यांना म्हणत असते फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. जेव्हा आपण सेकंड इलेक्ट्रॉन्स काढतो मोनोव्हॅलंट गॅसियस आयन्स मधून, त्याला जी एनर्जी प्रोव्हाइड करा लागते त्याला म्हणत असतो सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी. आणि थर्ड इलेक्ट्रॉन जर काढायचा असेल डायव्हॅलंट आयन्स मधून, तर त्याला म्हणत असतो आपण थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी अँड सो ऑन. आणि आपण म्हणूनच सांगतो की कोणत्याही ॲटमची फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी लोअर असेल, सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी त्यापेक्षा जास्त असणार आहे, थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी त्याही पेक्षा जास्त असणार आहे. कारण जसं जसा तो कॅटायन मध्ये कन्वर्ट होत असतो त्याची साईज डिक्रीज होत असते. साईज काय होते, डिक्रीज. आणि साईज जर डिक्रीज झाली तर आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस मध्ये अट्रॅक्शन जास्त होते आणि त्याला काढण्यासाठी खूप जास्त एनर्जी लागत असते. आणि म्हणून सक्सेसिव्ह आयोनायझेशन एन्थाल्पी आर इन्क्रीजिंग ऑर्डर, बघा लक्षात ठेवायचं आहे की नाही. आणि म्हणून आपण सांगतो द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह वन इलेक्ट्रॉन फ्रॉम अन न्यूट्रल गॅसियस ॲटम to form monopositive ions called as first ionization enthalpy. त्याला आपण फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणतो. द एनर्जी रिक्वायर्ड टू कन्वर्ट द मोनोपॉझिटिव्ह आयन्स टू डायपॉझिटिव्ह आयन्स is called as second ionization enthalpy, and dipositive ions converted into the tripositive ions called as third ionization enthalpy. सो ऑन. असं जर आपण चौथा इलेक्ट्रॉन काढला तर फोर्थ आयोनायझेशन एन्थाल्पी आणि फोर्थ आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू त्याच्याही पेक्षा जास्त असेल, आहे की नाही. बिकॉज साईज डिक्रीजेस, the outermost orbital electrons are tightly held to the nucleus and more amount of energy is required to remove the electrons. ठीक आहे. त्याच्यामुळं आपण सक्सेसिव्ह आयोनायझेशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यू ऑलवेज इन्क्रीजिंग ऑर्डरनं लिहित असतो. दॅट्स वाय द फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी त्यापेक्षा सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू जास्त असेल, त्यापेक्षा थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू जास्त असेल. बिकॉज इलेक्ट्रॉन गो आउट फ्रॉम द ॲटम, आयोनिक साईज गोज ऑन डिक्रीजेस, आयनची साईज कॅटायनची साईज डिक्रीज होत असते. अँड अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन्स आर इन्क्रीजेस. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागणारी एनर्जी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. जसं आपण इथे एक्झाम्पल मध्ये दाखवलेलं आहे. फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी पेक्षा सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू जास्त आहे, थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू त्याच्याही पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. आता ऍक्च्युली एखाद्या ॲटम मधून जर इलेक्ट्रॉन आपल्याला रिमूव्ह करायचा असेल, व्हॅलन्स शेल म्हणजे त्याचं आयोनायझेशन करायचं असेल, तर कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे, कोणकोणते फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे जे आयोनायझेशन एन्थाल्पीशी संबंधित असतील, बरोबर आहे की नाही. तर पहिलं फॅक्टर असते आयोनायझेशन एन्थाल्पीसाठी, आहे की नाही. आयोनायझेशन एन्थाल्पीचं पहिलं फॅक्टर, एक मिनिट हा, आयोनायझेशन एन्थाल्पीचं पहिलं फॅक्टर कोणतं राहत असते, ॲटमिक साईज. ॲटमच्या साईजवर आयोनायझेशन एन्थाल्पी डिपेंड असेल. ॲटमची साईज जर मोठी असेल तर न्यूक्लियसचं आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉनचं अंतर खूप जास्त असेल, त्याच्यामुळे तो लेस टाइटली हेल्ड असेल न्यूक्लियस सोबत आणि त्याला कमी एनर्जी लागेल. म्हणजे साईज जर मोठी झाली तर आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होणार आहे. दुसरा राहणार आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर वाढला तर आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉनचं न्यूक्लियस सोबतचं अट्रॅक्शन वाढते, आयोनायझेशन एन्थाल्पी वाढणार आहे. शिल्डिंग इफेक्ट तिसरं फॅक्टर आहे. शिल्डिंग इफेक्ट म्हणजे जे अंदरचे इलेक्ट्रॉन्स असतात
ते आउटर इलेक्ट्रॉनचं आणि न्यूक्लियसचं अट्रॅक्शन काय करतात, शिल्ड करतात. म्हणजे अंदर जर इलेक्ट्रॉन्स वाढले तर त्यांचा शिल्डिंग इफेक्ट वाढतो, आणि शिल्डिंग इफेक्ट वाढला तर साईज वाढते, आणि साईज वाढलं तर आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होत असते. त्याच्यानंतर स्टेबल हाफ फील्ड आणि फुल्ली फील्ड ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यांच्यामधून इलेक्ट्रॉन काढणं खूप डिफिकल्ट असते. म्हणून फुल्ली फील्ड किंवा हाफ फील्ड ऑर्बिटल असेल तर त्यांचं मोर आयोनायझेशन एन्थाल्पी राहील. आपण हे डिटेल मध्ये समजूनच घेणार आहोत. त्यानंतर पेनिट्रेशन पॉवर, ज्या ऑर्बिटल न्यूक्लियसच्या खूप जवळ असतात त्यांच्या ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनचं न्यूक्लियस सोबत अट्रॅक्शन खूप जास्त असते आणि त्यामधून इलेक्ट्रॉन काढणं कठीण होते. एस ऑर्बिटल न्यूक्लियसच्या जवळ असते, पी थोडी दूर असते, डी त्याच्यापेक्षाही दूर असते आणि एफ त्याच्यापेक्षा दूर असते. त्याच्यामुळे पेनिट्रेटिंग पॉवर सुद्धा फॅक्टर आहे जे आयोनायझेशन एन्थाल्पीवर फरक पडणार आहे. म्हणजे आपल्या पिरियडिक टेबलमध्ये जेवढे काही ॲटम्स आहेत या ॲटमचं आपल्याला जेव्हा आयोनायझेशन करायचं असते, म्हणजे त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मधून जो इलेक्ट्रॉन्स आपल्याला काय करायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे की नाही, तर त्यासाठी कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करत असतात हे महत्वाचं आहे. ॲटमिक साईज, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, शिल्डिंग इफेक्ट, स्टॅबिलिटी ऑफ हाफ फील्ड अँड फुल्ली फील्ड ऑर्बिटल्स आणि पेनिट्रेशन पॉवर. आता वन बाय वन आपण पूर्ण डिस्कशन करू. ॲटमच्या साईज मध्ये फरक आला तर आयोनायझेशन एन्थाल्पी मध्ये काय फरक पडते ते आपण पहिल्यांदा समजून घेऊ. बघा, पहिलं फॅक्टर आपण समजून घेणार आहोत ॲटमिक साईज. आता बघा, एखाद्या ॲटमची जर साईज, आता जसं आपण ग्रुपमध्ये येतो, बघा लक्षात ठेवायचं आहे. ग्रुपमध्ये आलो तर फर्स्ट ए ग्रुपचा विचार करू आपण, आहे की नाही. फर्स्ट ए ग्रुपमध्ये लिथियम सर्वात पहिला जो ॲटम आहे लिथियम, त्याची ॲटमिक साईज काय राहणार आहे, छोटी राहणार आहे, कारण त्यांच्यापाशी 2 आणि 1 असे इलेक्ट्रॉन्स आहे, दोनच ऑर्बिटल्स आहेत, त्याच्यामुळे त्याची साईज अशा प्रकारे राहील. हे जर तुम्ही सोडियम ॲटम घेतला, 11 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, न्यूक्लियस पासूनचं यांचं अंतर थोडं दूर राहील, बरोबर आहे. त्यानंतर सोडियम नंतर पोटॅशियम ॲटम घेतला, यांचं न्यूक्लियस पासूनचं त्याच्याही पेक्षा अंतर दूर राहील, म्हणजे ॲटमची साईज काय होत असते, इन्क्रीज होत असते ग्रुपमध्ये, हे आपल्याला माहिती आहे की नाही. ऑलरेडी याच्या आधी आपण तेच शिकलो. आता रुबिडियम जर असेल तर त्याचं न्यूक्लियस पासून तर 5th आउटर मोस्ट शेल असेल, आहे की नाही. आणि त्यामुळं ॲटमची साईज जर वाढली तर हा जो आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स आहे त्यांचं आणि या न्यूक्लियसचं अट्रॅक्शन डिक्रीज होईल. त्याच्यामुळं आपल्याला जी एनर्जी लागणार आहे, ज्यावेळेस ॲटमची साईज इन्क्रीज होते तर त्यावेळेस लेस अमाऊंट ऑफ एनर्जी लागणार आहे आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करण्यासाठी. आणि म्हणून आपण जर ॲटमची साईज वाढली तर आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होत असते, असं त्याचं इन्व्हर्सली रिलेशन्स आहे. त्यामुळं आयोनायझेशन एन्थाल्पी जी असते, आहे की नाही, हे इन्व्हर्सली रिलेटेड टू द ॲटमिक साईज आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे, ॲटमिक साईजचं आणि आयोनायझेशन एन्थाल्पीचं इन्व्हर्सली रिलेशन्स आहे. म्हणून आपण सांगतो वेन द साईज ऑफ ॲटम इज व्हेरी लार्ज, जेव्हा एखाद्या ॲटमची साईज खूप मोठी असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे की नाही. द साईज ऑफ ॲटम इज व्हेरी लार्ज, जर ॲटमची साईज जर काय होत असेल, वाढत असेल, द इलेक्ट्रॉन ऑफ द आउटर मोस्ट शेल ऑर्बिट बाउंड टू द न्यूक्लियस इज वीकर अट्रॅक्टिव्ह फोर्स. हा जो शेवटचा इलेक्ट्रॉन्स आहे त्यांचा आणि न्यूक्लियसचं अट्रॅक्टिव्ह फोर्स काय राहणार आहे, वीकर राहणार आहे. सच इलेक्ट्रॉन्स आर रेडिली रिमूव्ह, हा असा इलेक्ट्रॉन्स आपण रेडिली काय करू, रिमूव्ह होऊ शकते फ्रॉम द ॲटम्स, अँड दस द व्हॅल्यू ऑफ आयोनायझेशन एन्थाल्पी इज लो. आणि म्हणून याची आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू काय राहणार आहे, कमी राहणार आहे साईज वाढली तर. म्हणून आपण सांगतो आयोनायझेशन एन्थाल्पी इज इन्व्हर्सली proportional to atomic size. Larger the size, smaller the ionization enthalpy. त्याच्यामुळे आपण फर्स्ट ए आणि सेकंड ए ग्रुपच्या आयोनायझेशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यू पाहू इथे. बघा, लिथियमचा ॲटम छोटा आहे त्यामुळे त्याची आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू हायर आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे की नाही. त्यानंतर सोडियम साईज वाढली त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स काढण्यासाठी कमी एनर्जी लागली, 496. त्याच्यानंतर पोटॅशियम ॲटम पहा, तो त्याच्याही पेक्षा मोठा झाला
त्यामुळे त्याचा इलेक्ट्रॉन्स काढण्यासाठी लागणारी एनर्जी 419 त्याच्यापेक्षा कमी लागली. म्हणून आपण टॉप टू बॉटम जर आलो तर ऍटमिक साईज काय होत असते, इन्क्रीज होत असते. बघा लक्षात ठेवायचं आहे, ऍटमिक साईज इन्क्रीज होणार आहे. आणि ऍटमिक साईज जर इन्क्रीज होत असेल तर आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होणार आहे. आणि म्हणून ग्रुपमध्ये तुम्ही कोणत्याही ग्रुपमध्ये पहा, हे फर्स्ट ए ग्रुप झाला, असंच तुम्ही सेकंड ए ग्रुपमध्ये पहा, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बेरियम. इथेही तुम्ही टॉप टू बॉटम आले तर आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस. आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग atomic size. बिकॉज atomic size increases, atomic size इन्क्रीज होत असेल. क्लिअर झालं? म्हणजे पिरियडिक टेबल मध्ये जे बॉटम मधले ऍटम्स आहे ना, ग्रुप मध्ये जे बॉटम मधले ऍटम आहे त्यांची आयोनायझेशन एन्थाल्पी एकदम लो असते, म्हणजे कमी कमी असते. म्हणजे ते इझिली इलेक्ट्रॉन देऊ शकतात. आणि जर ते इझिली इलेक्ट्रॉन देत असेल तर त्यांचं कोणतं कॅरेक्टर वाढते, मेटलिक कॅरेक्टर. म्हणजे ते चांगल्या प्रकारचे मेटलिक कॅरेक्टर दाखवू शकतात, आहे की नाही. आणि म्हणून त्यांना इलेक्ट्रॉन देण्यासाठी कमी एनर्जी लागते. आणि म्हणून जे इलेक्ट्रॉन लूज करतात त्यांना आपण काय म्हणतो, मेटलिक कॅरेक्टर म्हणत असतो. इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं? हेच जर आपण पिरियड्स मध्ये मूव्ह झालो तर काय होते, ऍटमिक साईज माहिती आहे तुम्हाला. ऍज यू मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन पिरियड. आता सेकंड पिरियडचं उदाहरण घेतलं आपण, तर आपण पिरियड मध्ये जर मूव्ह झालो तर ऍटमिक साईज काय होत असते, डिक्रीज होते. ऍटमिक साईज डिक्रीज होत असते, आहे की नाही. हा वाला ऍटम मोठ्या साईजचा असतो, हा वाला छोटा असतो, हा त्याच्यापेक्षा छोटा 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 असे छोटे होत जातात. समजलं, लक्षात आलं का. आणि म्हणून जर हा ऍटमची साईज जर छोटी झाली तर आयोनायझेशन एन्थाल्पी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि होतही असते पिरियड मध्ये. इन पिरियड आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू इन्क्रीजेस. कुठं कुठं एक्सेप्शनल येते, जसं इथे मी 2 दाखवलेले आहे, ते आपण दुसऱ्या फॅक्टरवर डिपेंड आहे. स्टेबल हाफ फील्ड आणि कम्प्लिटली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर डिपेंड आहे, ते आपण पाहू. पण एक जनरल ट्रेंड सांगणार आहोत आपण, की साईज जर डिक्रीज झाली तर आयोनायझेशन एन्थाल्पी वाढलेली दिसते तुम्हाला. सर्वांच्या लक्षात आलं? आता बघा, हे झालं आपला पहिलं फॅक्टर. ऍटमिक साईज जर वाढली तर आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होत असते. आणि ऍटमिक साईज जर डिक्रीज झाली तर आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज होत असते. असं ग्रुपमध्ये आणि पिरियडचा ट्रेंड जर आपण आयोनायझेशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यूचा पाहिला तर तुम्हाला क्लिअर होते. हा, कुठं कुठं व्हेरिएशन येणार आहे त्याच्यासाठी दुसरं फॅक्टर आहे, एकाच फॅक्टरवर थोडी डिपेंड आहे. दुसरं फॅक्टर कोणता आहे आता, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आता तुम्हाला माहिती आहे की आपण जर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज पिरियडसाठी कन्सिडर करतो, बरोबर आहे. आता इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हटलं की जे न्यूक्लियस असते, या न्यूक्लियसवर जर पॉझिटिव्ह चार्ज जर काय झाला, इन्क्रीज झाला, तर तो आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्सले आपल्याकडे टाइटली हेल्ड करल, बरोबर आहे की नाही. आणि जितका तो टाइटली हेल्ड करल आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्सले आपल्यासोबत, तितकं त्याला काढण्यासाठी आपल्याला एनर्जी काय करावं लागल, जास्त द्यावं लागल, आहे की नाही. आणि म्हणूनच इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे न्यूक्लियसवरचा चार्ज जेव्हा वाढतो तेव्हा तो आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्सला आपल्याकडे टाइटली हेल्ड करतो. आणि टाइटली हेल्ड केला तर ऍटमची साईज काय होत असते, डिक्रीज होत असते. ऍटमिक साईज डिक्रीज. आणि ऍटमची साईज जर डिक्रीज झाली ती अमाऊंट ऑफ एनर्जी गोज ऑन इन्क्रीजेस. आणि म्हणून इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढला तर आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज होत असते. आणि हा पिरियड्स मध्ये आपल्याला ट्रेंड्स पाहायला भेटतो, की आपल्याला माहिती आहे की पिरियड्स मध्ये काय असते, इफेक्टिव्ह म्हणजे झेड इफेक्टिव्ह म्हणतो आपण त्याला, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होत असते, इन्क्रीजेस होत असते. आणि दॅट्स वाय आयोनायझेशन एन्थाल्पी ऑल्सो इन्क्रीजेस. हिअर झेड इफेक्टिव्ह ऑल्सो इन्क्रीजेस. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस पिरियड मध्ये. आणि दॅट्स वाय आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू ऑल्सो इन्क्रीजेस. तर हे सेकंड फॅक्टर आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, आहे की नाही. तिसरं फॅक्टर आहे की आयोनायझेशन एन्थाल्पीवर अफेक्ट करणारं, ते आहे शिल्डिंग इफेक्ट. आता नेमकं शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. जसं आता मी हे न्यूक्लियस घेतलं आहे आणि हा आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स घेतला आहे, पण यामध्ये यांच्या अंदर काही ऑर्बिटल्स असतात.
आणि इलेक्ट्रॉन्स यांच्या ऑर्बिटलमध्ये जे अंदरचे इलेक्ट्रॉन्स असतात, हे वाले इलेक्ट्रॉन्स या आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्सवर काय करतात, रिपल्शन करतात. इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन्स मध्ये रिपल्शन होईल आणि या आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉनचं आणि न्यूक्लियसचं काय असेल, अट्रॅक्शन असेल. पण हे अंदरचे इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्सला रिपल्शन करतात. दे ऍक्ट ॲज ए शिल्ड. द अट्रॅक्शन, shield the attraction between outermost orbital electrons and nucleus. As the shielding effect increases, अंदरच्या इलेक्ट्रॉनचा शिल्डिंग इफेक्ट जर वाढला तर ऍटमिक साईज वाढल आणि ऍटमिक साईज वाढली तर आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीज होत असते. दॅट्स वाय वी कॅन सेड दॅट बाय इन्क्रीजिंग आयोनायझेशन एन्थॅल्पी, आयोनायझेशन एन्थॅल्पी जर काय झाली, इन्क्रीज झाली, बरोबर आहे, तर काय होत असतं, आयोनायझेशन एन्थॅल्पी जर वाढली तर साईज जर वाढली तर आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीज होते. शिल्डिंग इफेक्ट वाढला तर ऍटमिक साईज वाढते आणि ऍटमिक साईज वाढली तर आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि म्हणूनच आपण सांगतो द इलेक्ट्रॉन्स, आपण काय म्हणतो इथे की द इलेक्ट्रॉन्स इन इंटरनल ऑर्बिटल्स, जे अंदरच्या ऑर्बिटल्स असतात, दे रिपेल द इलेक्ट्रॉन्स ऑफ द आउटरमोस्ट ऑर्बिट. ते आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्सला काय करतात, रिपेल करतात. ड्यू टू विच द अट्रॅक्शन ऑफ न्यूक्लियस टुवर्ड द इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट ऑर्बिटल डिक्रीजेस. हे जे अट्रॅक्शन आहे आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉनचं आणि न्यूक्लियसचं, ते डिक्रीज करतात. दस द ऍटमिक साईज इन्क्रीजेस. आणि ऍटमिक साईज जर इन्क्रीज झाली, द व्हॅल्यू ऑफ आयोनायझेशन पोटेन्शियल डिक्रीजेस. म्हणजे शिल्डिंग इफेक्ट वाढला तर शिल्डिंग इफेक्ट वाढला तर ऍटमिक साईज काय होत असते, इन्क्रीज होत असते. म्हणून आपण सांगतो की शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीज जर झाला, शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीज जर झाला तर ऍटमची साईज इन्क्रीज होते आणि ऍटमिक साईज जर वाढली तर नॅचरली काय होणार आहे, आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीज होणार आहे. तर हे एक फॅक्टर आहे शिल्डिंग इफेक्ट, आहे की नाही, जे आयोनायझेशन एन्थॅल्पीवर असर करणार आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं फॅक्टर आहे स्टेबिलिटी ऑफ हाफ फील्ड अँड फुल्ली फुल्ड ऑर्बिटल्स. स्टॅबिलिटी ऑफ हाफ फील्ड अँड फुल्ली फील्ड ऑर्बिटल्स. आता हाफ फील्ड आणि फुल्ली फील्ड ऑर्बिटल म्हणजे काय ते पहिले समजावून सांगतो. जसं आपली पी ऑर्बिटल असते, डी ऑर्बिटल असते, एफ ऑर्बिटल असते. आता पी ऑर्बिटल ह्या 3 असतात, पी एक्स, पी वाय, पी झेड. लक्ष ठेवायचं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये येतात तुम्हाला. एक पी एक्स असणार आहे, एक पी वाय असणार आहे, एक पी झेड असणार आहे. जर आता पी मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आले तर ते सिंगली फील्ड होत असतात, एक एक इलेक्ट्रॉन फिलअप होत असते. याला म्हणत असतात हाफ फील्ड. काय म्हणतात, हाफ फील्ड. आणि अशी जर हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर ते स्टेबल असते अकॉर्डिंग टू द रूल ऑफ स्टॅबिलिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर डी ऑर्बिटल 5 असतात, बघा लक्षात ठेवायचं आहे. डी ऑर्बिटल किती असतात, 5 असतात. आणि या 5 ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉन जाऊ शकतात, आहे की नाही. तर D5 जर असेल, P3, D5 आणि F7, तर हे हाफ फील्ड झालं, म्हणजे सिंगल सिंगल इलेक्ट्रॉन्स काय झाले, ऑक्युपाइड होत असतात. आणि F मध्ये जर काय असेल, 7 असेल, F7 ऑर्बिटल असतात. आणि 7 इलेक्ट्रॉन जर 7 ऑर्बिटल मध्ये सिंगली ऑक्युपाइड झाले, 1 2 3 4 5 6 आणि 7, असं जर झालं तर यांना म्हणत असतो आपण हाफ फील्ड. हाफ फील्ड स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. क्लिअर आहे. आणि फुल्ली फील्ड म्हणजे काय, P6, D10 आणि F14 आणि S2. बघा, पी मध्ये जर 6 इलेक्ट्रॉन असेल तर हे पूर्ण कम्प्लिटली पेअर्ड असतील, 2 2 4 आणि 2 6. डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन्स असतील तर ह्या 5 ऑर्बिटल कम्प्लिटली फील्ड असतील, बरोबर आहे की नाही. 2 2 4 2 6 2 8 आणि 2 10. आणि एफ मध्ये 14 इलेक्ट्रॉन जर असेल, एफ मध्ये काय असेल, 14 इलेक्ट्रॉन जर असेल, है ना, 2 2 4 2 6 2 8 10 12 आणि 14, तर ते फुल्ली फील्ड असतात. आणि यस हे सिंगलच असते, 2. तर हे वाले जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते हे स्टेबल असते. आणि हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर असेल, फुल्ली फील्ड कोणाला म्हणत असतो हे लक्षात आलं आता.
फुल्ली फील्ड आणि हाफ फील्ड असं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल आणि यांच्यामधून इलेक्ट्रॉन जर काढायचा असेल तर व्हेरी हाय एनर्जी लागत असते, आहे की नाही? आणि दॅट्स वाय fully filled or half filled orbital have higher ionization enthalpies that required more amount of energy to remove the electrons from the stable orbital. आणि म्हणूनच आपण सांगतो की स्टेबिलिटी ऑफ हाफ फील्ड अँड फुल्ली फील्ड ऑर्बिटल मुळे आपल्या आयोनायझेशन एन्थाल्पीच्या ट्रेंडमध्ये फरक येत असतो बऱ्याचशा ग्रुपमध्ये, बऱ्याचशा पिरियडमध्ये. ठीक आहे. द ॲटम्स हुज ऑर्बिटल्स आर फुल्ली फील्ड, ज्या ॲटमच्या ऑर्बिटल कशा आहेत, फुल्ली फील्ड आहेत किंवा हाफ फील्ड आहेत. फुल्ली फील्ड म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे, हाफ फील्ड म्हटलं तर माहिती आहे. हाफ फील्ड म्हणजे P3D5 F7 अँड फुल्ली फील्ड म्हटलं तर काय असते, S2 P6 D10 आणि F4 हॅज अ ग्रेटर स्टॅबिलिटी. यांना काय असते, ग्रेटर स्टॅबिलिटी दॅन अदर. देअरफॉर दे रिक्वायर ग्रेटर एनर्जी. यांना एनर्जी खूप लागते टू रिमूव्ह द आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स. यांचा आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये जर हे असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर त्यांना काढण्यासाठी खूप जास्त एनर्जी लागत असते. अँड दॅट्स वाय फुल्ली फील्ड अँड हाफ फील्ड ऑर्बिटल हॅव हायर आयोनायझेशन एन्थाल्पी. त्यामध्येही फुल्ली फील्ड असेल म्हणजे S2, त्यानंतर P6, D10 आणि F14 ते हे मोर स्टेबल असतात, यांना जास्त एनर्जी लागते दॅन P3, D5, F7 या हाफ फील्ड ऑर्बिटल पेक्षा. आता याचा इफेक्ट पहा कसा होतो ते सांगतो मी तुम्हाला. जसं तुम्ही आता सेकंड पिरियड मध्ये आले तर सेकंड पिरियड मध्ये काय व्हायला पाहिजे, आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू इन्क्रीज व्हायला पाहिजे. जसं लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन आहे, कार्बन आहे की नाही? आता बोरॉन लिथियम पेक्षा बेरिलियमची जास्त असायला पाहिजे, बेरिलियम पेक्षा बोरॉनची जास्त असायला पाहिजे, बोरॉन पेक्षा कार्बनची जास्त असायला पाहिजे. पण झालं काय पहा आता, या बोरॉन बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स पहा. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 4. त्याच्यामुळे 1s2 आणि 2s2 म्हणजे यांची जी s ऑर्बिटल आहे हे कम्प्लिटली फील्ड आहे. आणि बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स पहा, 2 आणि 3, 1s2, 2s2 आणि 2p1 म्हणजे यांची जी p ऑर्बिटल आहे हे ना हाफ फील्ड आहे ना कम्प्लिटली फील्ड आहे आणि एकच इलेक्ट्रॉन्स आहे. त्याच्यामुळं आता लक्षात ठेवा की नॅचरली हे स्टेबल असल्यामुळं यांच्यामधून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जास्त एनर्जी लागते. त्याच्यामुळं बेरिलियमची आयोनायझेशन एन्थाल्पी ही बोरॉनच्या आयोनायझेशन एन्थाल्पी पेक्षा जास्त आहे. समजलं, लक्षात आलं का? म्हणजे ऑर्डर मध्ये चेंज झाला. लिथियम नंतर कोण येते, बोरॉन, आणि बोरॉन पेक्षा जास्त कोणाची झाली, बेरिलियमची, आणि मग कार्बनची. बघा इथे ऑर्डर मध्ये चेंज झाला. का झाला असं? कारण हे स्टेबल, कम्प्लिटली फील्ड स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवते बेरिलियम. म्हणून या बेरिलियमची आयोनायझेशन एन्थाल्पी 900 किलोजूल पर मोल आहे आणि बोरॉनची आयोनायझेशन एन्थाल्पी 801 आहे की नाही? वाढायला पाहिजे होती तर डिक्रीज झाली बोरॉन साठी. अशा प्रकारे त्याचं कारण आहे की कम्प्लिटली फील्ड स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ बेरिलियम, while boron has no fully filled or half filled stable electronic configurations, and that's why beryllium has higher ionization enthalpy than boron. Similarly तुम्ही थर्ड पिरियड मध्ये आले. थर्ड पिरियड मध्ये कोण आहे, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम. व्हायला काय पाहिजे, आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज व्हायला पाहिजे, पण इथे गडबड झाली वापस. सोडियम नंतर ॲल्युमिनियमची आणि ॲल्युमिनियम नंतर मॅग्नेशियमची जास्त आहे. असं का झालं तर मॅग्नेशियमचे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, NS2 म्हणजे 3s2, आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये कम्प्लिटली फील्ड आहे आणि त्याच्यामुळे ते स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणत असतो. क्लिअर झालं इथपर्यंत? ठीक आहे.